पाण्याची वाढती मागणी, अनियमित पडणारा पाऊस आणि पाणी वापराचं विशेष नियोजन नसल्यानं दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट वाढताना दिसतंय। राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याप्रमाणे खानदेशातही मोठ्या भागात कायम पाणी टंचाई जाणवते। त्यापैकीच एक भाग आहे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरचा भाग म्हणजे धुळे जिल्ह्यातलं शिरपूर। पण एखादा द्रष्टा, राजकीय नेता आणि तज्ञ एकत्र आले तर काय होऊ शकतं हे आमदार अमरीशभाई पटेल आणि जलतज्ञ डॉक्टर सुरेश खानापूरकर यांनी शिरपूरमध्ये दाखवून दिले। गेल्या दुष्काळात राज्यातच नव्हे तर देशात गाजलेला हा शिरपूर पॅटर्न देशभरात लागू करण्याची चाचपणी सध्या सुरू आहे। त्यासाठीच केंद्रीय ग्रामीण विकास विभागाच्या सुकाणू समितीचे सदस्य असलेल्या डॉक्टर राजेंद्र सिंग राणा आणि पोपटराव पवार यांनी शिरपूर पॅटर्नची नुकतीच पाहणी केली। इससे कुछ फायदा हुआ? बहुत सर जबरदस्त फायदा हुआ। क्या फायदा हुआ? क्योंकि आज के 3-4 साल पहले यहाँ जो पानी था वो बिल्कुल ख़त्म हो गया था, और अभी जो है अभी कम से कम 30 फुट पे पानी आ गया है हमारे लिए। 30 फुट पे 3 पाइप फक्त, 3 ही पाइप हमारे सूखे निकलते हैं, बाकी नीचे सब गिल्ले पाइप निकलते हैं। पर आप तो कह रहे थे कि जो फसल हम पहले करते थे वही अब करते हैं। सर पहले जो पानी था ना वो कम हो गया था, इसकी बादलें बोलते नीचे चली गई थी, उससे ज़्यादा दिक्कत हो गई थी। तो 1 साल तो मुझे खेत ऐसा ही छोड़ना पड़ा। 1 साल के लिए मैंने कुछ भी लगाया नहीं। उसके बाद फिर ये जो सब हो गया तो इससे पानी अच्छा होगा। अभी फुल पानी है। या तरुण शेतकऱ्यांप्रमाणे जयराम चव्हाण यांचाही असाच अनुभव आहे। काही वर्षांपूर्वी विहीर आणि बोरवेल आटलेल्या त्यांच्या शिवारातलं पाणी हटत नाहीये। पूर्वीची परिस्थिती अशी होती, इथं पाणी नाही होतं बोरिंगला। बोर 1.25 वर